तासाभराने ते घरी पोहोचतात. अधीर अन्वीला गाडीतून बाहेर काढतो आणि तिला कुशीत उचलून अधीर दारात पोहोचताच अन्वीने हॉलमध्ये अभय, अस्मिता, माधव आणि प्रतिभा बसलेले पाहिले. या सगळ्यांना पाहताच अन्वी पटकन अधीरच्या कुशीतून उतरण्याचा प्रयत्न करते. अधीर रागांच्या नजरेत अन्वीकडे पाहतो. अन्वी पूर्णपणे शांत होते. अधीर अन्वीला थेट तिच्या खोलीत घेऊन जातो. प्रतिभा, माधव, अस्मिता आणि अभय सोबत अन्वीच्या खोलीकडे जातात. अन्वीला खोलीत सोडून अधीर खाली हॉलमध्ये जातो. प्रतिभा पटकन जाऊन अन्वीला मिठी मारते. प्रतिभा म्हणते, तू ठीक आहेस ना बाळा? मला तुझी किती काळजी वाटली. तू रात्रभर कोठे होते आणि तुझ्या पायाला कसे काय लागले? अधीरने तुला दुखवले का? अन्वी त्यांना शांत करते आणि म्हणते, तू पहिले माझ्या शेजारी बस आई, मी तुला सगळे सांगते. त्यानंतर अन्वी त्यांना तिच्यासोबत झालेली सर्व काही घटना सांगते. हे ऐकून सगळे खूप घाबरतात आणि तेवढ्यात अधीर खोलीत येतो आणि सगळ्यांना बाहेर जाण्यास सांगतो, कारण अन्वीला आराम करायचा होता. हे ऐकून सर्वजण अधीरकडे आश्चर्याने पाहू लागले, पण प्रतिभा काळजीत पडली आणि म्हणाली, आता तू मला सांगतोस का मी काय करायचे ते? प्रतिभा सोबतच तिथे बसलेले सर्वजण आपापल्या जागेवरून उठतात. सर्वांच्या चेहऱ्यावर अन्वीविषयी काळजी स्पष्ट दिसत होती. अधीर म्हणतो, ती बरी आहे आणि तिला आराम करायचा आहे. तुम्ही सगळे नंतर या आणि भेटा तिला. आता नाश्ता सगळेजण करायला चला. रात्रभर तुम्ही जेवलेला नाहीत. अधीरने हे सांगतात प्रतिभा काहीच बोलू शकली नाही आणि सगळे खोलीच्या बाहेर गेले. सर्वजण नाश्ता करायला बसतात. माधव अधीरला विचारतो, हे कसं काय झालं? त्यावेळी तू कुठे होतास? माधवने हे बोलतात अन्नाचा घास धरलेला अधीर थांबला, कारण त्याला अन्वीसोबत झालेली घटना आठवू लागते. त्याला अन्वीचा घाबरलेला चेहरा आठवतो. त्याला हे सगळं आठवून खूप राग येतो, पण तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि भावना न ठेवता मला माहीत नाही असे म्हणतो. अधीरचे असे उत्तर ऐकून कोणाचीच काही बोलण्याची हिंमत झाली नाही. त्यांना माहीत होते की जेव्हा अधीरला काही पुढे ढकलायचे असते तेव्हा तो तसाच करतो. अधीर मनात म्हणतो, मी तुम्हाला आता काय सांगू शकत नाही, पण ज्याने कोणी हे केले त्याला मी सोडणार नाही. त्याला या सगळ्यांची किंमत मोजावी लागेल. अधीरला ऑफिसमध्ये आज एवढे काम नव्हते, म्हणून तो आज घरूनच काम करणार होता. अधीर खोलीत येतो तर अन्वी झोपलेली होती. अधीर तेथेच सोफ्यावर बसून काम करीत होता. तितक्यात त्याची नजर बेडवर झोपलेल्या अन्वीकडे जाते. काही क्षण अधीर अन्वीकडे पाहतो. त्याची नजर अन्वीच्या चेहऱ्याकडे जाते. तो सोफ्यावरून उठतो आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो आणि अन्वीच्या निरागस चेहऱ्याकडे बघू लागतो. अधीरच्या हातांनी आपोआप अन्वीच्या गालावर प्रेम करू लागतो. अधीर अन्वीकडे बघतो आणि म्हणतो, मला काय होत आहे? मी तुझ्याकडे कितीही पाहिलं तरी माझ्या मनाला समाधान का वाटत नाही? जेव्हा हे नाते मला मान्य नाही, मग असे का आहे जे मला तुझ्याकडे ओढत आहे? माझी इच्छा नसतानाही मी फक्त तुझ्याबद्दल विचार करत आहे. असे म्हणत अधीर डोळे बंद करतो. त्याला त्या जुन्या कडू आठवणी आठवतात. अधीर काही वेळातच दूर जातो आणि परत सोफ्यावर बसून त्याचे काम करत असतो. अन्वीला बघून अधीर अजूनही त्याच्या विचारात हरवलेला होता. त्याला अन्वीची काळजी घेणं त्याला आवडायला लागलं होतं. त्याला कळत नव्हते की त्याला काय होत होतं. तेवढ्यात अन्वीला जाग येते. अन्वी नजर फिरून तिच्या पायाकडे बघते आणि मग हळूच बेडवरून उठते. वेदना होत होत्या, पण एवढं नव्हतं की तिला चालता येत नव्हतं. सावकाश पावलाने ती वॉशरूममध्ये जाते. तिकडे अधीर तिरक्या नजरेने अन्वीकडे पाहत होता. त्याला अन्वीची काळजी वाटत होती, पण ती व्यक्त करायची नव्हती. काही वेळाने अन्वी फ्रेश होऊन वॉशरूमच्या बाहेर येते. तेवढ्यात
तिचा पाय घसरतो. ती खाली पडण्याआधी आदिर तिचा हात पकडून तिला त्याच्याकडे खेचतो, ज्यामुळे अन्वी थेट त्याच्या छातीवर पडते. तिने डोके वर करून आदिरच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याचे डोळे एकमेकांना भेटतात. आदिरने पटकन अन्वीला आपल्या कुशीत घेतो आणि बेडवर बसवतो आणि खाली जाऊन अन्वीला जेवण आणतो. जेवण पाहून अन्वी आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहते, कारण आजवर त्याने तिला कधी पाण्याच्या ग्लासला सुद्धा विचारलेले नव्हते.